गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वैयक्तिक मदतीचे 50 टेम्पो घेऊन शिंदे धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे भूमपरंडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना देणार मदत। तर 12 साहित्यांचे किट असलेले पाकिट प्रताप सरनाईक यांचाही त्याच्यावर फोटो शिवाय शिंदेंचा आहे। मदतीवरती दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा, शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। धाराशिवच्या सांगवीमध्ये शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना किटचं वाटप। नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 12 साहित्यांचं हे किटमध्ये 5 किलो पीठ, पोहे, मूग डाळ, तेल, चहा पावडर, 2 ब्लँकेटही। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील करंजा गावातून शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवले। 12 साहित्यांचं किट घेऊन आलेला टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवला। मदत काय आहे यावर लक्ष द्या, फोटोवर का लक्ष देता? विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे। नुकसानग्रस्तांसाठी आणलेल्या साहित्यावरील फोटोवरून एकनाथ शिंदे यांची टीका। नुकसानग्रस्तांना मदत आणि सहकार्य सुरू, मंत्री तानाजी सावंत यांची माहिती। तर थोडी मनाची उरली असल्यास बळीराजाचा विचार करा, किटवरील फोटोवरून अविनाश अभ्यंकर यांची टीका। शेतकरी मदतीमध्ये मी कोणतंही राजकारण आणू इच्छित नाही, फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोची करा, पण शेतकऱ्याला मदत करा, ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। तर शिंदे भावनिक कार्यकर्ते, पण मला जाहिरातीबद्दल कल्पना नाही, शिंदेंच्या मदत किटवरील फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। धाराशिवच्या करंजा वस्तीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी, नुकसानग्रस्तांना शिंदेंच्या हस्ते मदत किटचं वाटप। लाडक्या बहिणींना मदत केली तशी शेतकऱ्यांनाही करा, सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था राहिली नाहीये, सरकारने तातडीची मदत करण्याची देखील आवश्यकता, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या परंडामध्ये एकनाथ शिंदे यांचा नुकसानग्रस्त गावकऱ्यांसोबतचा संवाद। तर ओला दुष्काळ जाहीर करा, कर्ज माफ करा, पूरग्रस्त महिलेची एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी, आक्रमक झालेल्या महिलेची तानाजी सावंत यांच्याकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माढ्यातील दारफळ गावातील पूरस्थितीचा आढावा, कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळी आधीच शेतकऱ्यांना मदत करणार, तर कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन। सोलापूरच्या माढ्यातील निमगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नुकसानीची पाहणी, फडणवीसांकडून नुकसानीचा आढावा, फडणवीसांसोबत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचीही उपस्थिती। लातूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची उपस्थिती। तर ओला दुष्काळ जाहीर करा, मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्यांचीही मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची देखील पाहणी, अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही। मदत करताना 65 मिमी पावसाची अट ठेवणार नाही, चिंता करू नका, अजित पवार यांचं शेतकऱ्यांना हे आश्वासन। अडचणीच्या काळात नियमांवरती फार बोट ठेवू नका, अजितदादांच्या सूचना, निधीची चिंता करू नका, अजितदादांचं आश्वासन। अजित पवार यांच्याकडून माढ्याच्या मुंगशी गावामध्ये नुकसानीची पाहणी, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसोबत जेवणाची तातडीने करा व्यवस्था, अजित पवार यांच्या सूचना, तत्काळ पंचनामे करा, अहवाल द्या, अजित पवार यांचे हे आदेश। अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी मांडली आपली व्यथा, कृषी योजनेचे 12,000 रुपये कधी येणार, शेतकऱ्यांचा प्रश्न, करतो काम, असं अजित पवार यांच्याकडून उत्तर। तातडीने पंचनामे करून अहवाल मिळाल्यावर 10 दिवसांमध्ये पैसे मिळतील, दिवाळी अगोदर शेतकऱ्यांना पैसे मिळतील। वडीगोद्रीमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर कृषीमंत्री भरणे यांची माहिती। तलाट्यांनी पंचनामे केलेले नाही, भरणेंसमोर शेतकऱ्यांच्या तक्रारी, तर कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची पाहणी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे दत्ता भरणे यांचे आदेश। कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जिल्ह्यातील 2,30,000 हेक्टर नुकसानीचं प्राथमिक दर्शन। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची गाडी अडवली, माढ्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून माघारी जाताना गाडी अडवली, शेतकऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी गाडी अडवली। पंकजा मुंडे यांच्याकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद, गोदावरीच्या पुराचं पाणी गोळेगावच्या चारही बाजूने गावात घुसलं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शेतकरी महिलांना पंकजा मुंडे यांच्यासमोर अश्रू अनावर, पंकजाताई मदत करा, महिलांकडून भावनिक साथ, पंकजा मुंडे जालन्याच्या गोळेगावात पाहणी करून। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा अडवला, शेतकऱ्यांची अनेक जनावरं दगावली, बळीराजा हवालदिल, मी पैसे घेऊन आलेलो नाही, महाजनांचं वक्तव्य। मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, रोहित पवार यांचा सरकारवरती हल्ला। मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या मदतीवर रोहित पवार यांचीही टीका।
उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार. उद्या मराठवाड्यातील नुकसानीची ठाकरे स्वतः पाहणी करणार. मदत मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहू शकत नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ठेकेदारांकडून लुटलेला पैसा मोकळा करा आणि मदत करा. ओला दुष्काळ शब्द सोडा, जमीनच शिल्लक राहिलेली नाहीये, राऊतांचं वक्तव्य. अहिलानगरच्या जामखेड तालुक्यातील जवळामध्ये रोहित पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळा जवळा या रोडवरील सीना नदीवरील बंधारा गेला वाहून. ट्रॅक्टरवरून पाहणी करत रोहित पवार यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद. मनोज जरांगे यांच्याकडून धाराशिवच्या भूम तालुक्यात पाहणी. जरांगेंकडून भूम तालुक्यातील चिंचपूर गावामध्ये नुकसानीचा आढावा. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज. मदत करण्याऐवजी राऊतांना विरोधी पक्षनेते पदाबाबत सुस्त. नवनाथ बन यांचा राऊतांवरती हा पलटवार. नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्याकडून अतिवृष्टी आणि त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी केली पाहणी. अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णतः उद्ध्वस्त. धाराशिवच्या भूम तालुक्यातील साठवण तलाव फुटला, त्यामुळे परिसरातील शेतीचं मोठं नुकसान. लवकरात लवकर फुटलेल्या तलावाची दुरुस्ती व्हावी, शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. आज राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट. कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका. बागपिंपळ गावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलामध्ये लोळत आक्रोश. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची ही मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात धायखिंडीच्या हनुमंत वाडेकर शेतकऱ्याचं उडीद पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामुळे संपूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप आणि त्यामुळे उडीद पीक खराब. शेतकऱ्याचे 2 लाख रुपयांचे नुकसान. करमाळ्याच्या केममधील कमल खुपसे महिलेच्या शेतात गुडघाभर पाणी. 3 महिन्यांपासून जपलेला 2 एकरमधील उसाचं पीक पाण्याखाली. संपूर्ण रानात पाणी झालं, त्यामुळे वाटोळं झालं. काय करावं कळत नाही. शेतकरी महिलेची भावूक प्रतिक्रिया. अहिलानगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. पुराच्या पाण्यातून वाहून जात असलेल्या बापलेकाला गावकऱ्यांनी वाचवलं. आव्हाने बुद्रुकमधील अवनी नदीच्या पुरात वाहून जाताना मंगेश आहेर, बन्सी वाघमारे आणि विकास बर्डे या तरुणांनी वाचवलं. चाळीस गावातील गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले. गिरणा धरणातून नदीपात्रामध्ये 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 2,48,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेडमधील आसना नदीने ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या पिकात पाणी शिरलं, शेतीचं नुकसान. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून